भौगोलिक शिक्षण संस्थेद्वारे टाकली जाणारी पाऊले त्या दिशेने दर्जेदार उपयुक्त व राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पुराशी बाळगून उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. आपल्या कार्यक्रमस्थळी उपस्थित सुरेंद्रजी नाईक यांना विनंती की आपले स्थान ग्रहण करावे. वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. जयंती समारोह कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याकरिता आमचे मार्गदर्शक व गुरुजींच्या वटवृक्षाचे सुवर्णपान आदरणीय केशवरावजी मानकर कार्यवाह भौगोलिक शिक्षण संस्था यांना विनंती की त्यांनी प्रस्तावना करावी. आदरणीय विद्येची देवी माता सरस्वती परम संस्कार गुरूंच्या स्मृती कोटी कोटी नमन. द्वितीय 56 मानकर गांधी जयंती समारोह. आज आपण 97वा जन्मदिवस साजरा करतो आहे. ही आनंदाची बाब आहे की गुरुजी आजही 57 वर्ष होऊन जिवंत आहेत आणि त्यांच्या श्रद्धांजलीला आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी आणि लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आमचे मित्र आणि सहकारी सुधीर भाऊ मुंगे, मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लायकरामजी भेंडारकर, अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा. मी जिल्ह्याचा अध्यक्ष असताना माननीय लायकरामजी भांडारकर हे माझ्या टीममध्ये महामंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. हा त्यांचा गौरव. नुकतेच आपल्या इथे पधारलेले आपले आमदार आदरणीय विजयजी रांगाले ते श्रद्धांजलीच्या स्थानावर गेलेले आहेत. पुण्यताईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसावं. सभापती पंचायत समिती आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या आमगाव क्षेत्राचे आमगाव देवळी विधानसभेचे आमदार माझे सहकारी संजय भाऊ गुराम, गोंदिया जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा आदरणीय सीताताई भांडाले, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे समन्वयक आणि दोन्ही जिल्ह्याला समाजाचे पालक आमचे वीरेंद्रजी अंजनकर म्हणजे बाळाभाऊ अंजनकर. मंचावर उपस्थित सत्कारमूर्ती आदरणीय आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषद आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती आदरणीय सुरेशजी हंसे, आपले सभापती बांधकाम आणि वित्त जिल्हा परिषद गोंदिया माननीय डॉक्टर लक्ष्मण भगत, अशोकजी आले बरं का, त्यांचाही सत्कार घ्यायचा आहे. मित्रांनो, मंचावर सर्व मान्यवर या जे सत्कार मूर्ती आहेत त्यांनी वरती यायचे. मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले गोंदिया नगराध्यक्ष गोंदिया बंधू आपला तिरोडा नगराध्यक्ष अशोकजी असाटी, सर्व सत्कार मूर्ती मंचावर उपस्थित तीर्थळी आदरणीय आमचे गुरु आदरणीय त्यागी महाराज, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर
आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुरेशबाबू वसाटी, सर्व संचालक आणि समारोहाचे संयोजक आदरणीय दिनेशजी राऊत आचार्य, मित्रांनो, वेळ भरपूर लागेल पण एका कार्यक्रमाला सुरळीत आणि नीट होण्यासाठी आजचा हा जो अहवाल आहे हा अहवाल सादर करताना मला अत्यंत आनंद होतो. दरवर्षी हा अहवाल सादर आम्ही करतो, दरवर्षी पुस्तिका तुमच्या हातात येते आणि याचा अहवाल 5 मिनिटात वाचणं शक्य नाही. आयोजकांनी मला 7 मिनिटाचा वेळ दिला. म्हणून पहिल्यासाठी लक्ष्मणराव मांडगुरुजींनी जेव्हा ही संस्था 1950ला निर्माण करण्याचा तयारी केली आणि स्थापना करण्याचं ठरवलं आणि 1952ला राज्य सरकारद्वारे आणि चॅरिटी कमिशनरद्वारे, भंडारा चॅरिटी कमिशनरद्वारे 1952ला आपल्याला परवानगी प्राप्त झाली. मित्रांनो, हे 74वं वर्ष आहे संस्थेचं आणि पुढच्या वर्षी प्लॅटिनियम जुबली म्हणजे अमृत महोत्सव ह्या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. हे आनंदाची वेळ. 75 वर्ष झाले, यासाठी या संस्थेचं मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी आपला होईल. त्यामध्ये मंचावर असलेल्या सर्व मान्यवरांची मदत आम्हाला लागणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदरणीय आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी आणि अन्य मान्यवरांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि मोठा कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. 2027ची भूमिका आम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर वर्षभर त्याच्या तयारीला आम्हाला लागणार. म्हणजे उद्यापासून आम्ही अमृत महोत्सवाच्या तयारीला लागणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. आपल्याशिवाय अमृत महोत्सव साजरा होऊ शकत नाहीये. कारण म्हणून आपण सर्वांना मला विनंती करायची आहे की बाबासाहेब आंबेडकर समाज नूतन पुरस्कार आपल्या संस्थेला प्राप्त झालेला आहे आणि वाटचाल 52 पासून ते 2021 पर्यंत जवळजवळ 12 संस्था आपण चालवतो आहे आणि सर्व संस्थेचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपल्या सर्वांना कल्पना फार्मसी कॉलेज आधी B.Ed होता, आता B.Pharmचं काम B.Pharmचं सुरू झालेलं आहे आणि पुढेही M.Pharm करण्याचं आमचं मानस आहे. सर्व नीट चालावे म्हणून आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी शिकविण्यासाठी शिक्षकांची गरज असते. पण महाराष्ट्र सरकारचं धोरण जे आहे शिक्षक भरतीच्या संबंधात किंवा विद्यापीठाचं असेल, उच्च शिक्षणचं असेल, ते काही शिक्षण क्षेत्राला काही योग्य आहे असं वाटत नाही. शिकविण्याशिवाय, विद्यार्थ्यांना शिकविण्याशिवाय प्राध्यापक आणि शिक्षक असल्याशिवाय त्यांचं उत्तम शिक्षण होऊ शकत नाही हे खरं आहे. म्हणून पुढच्या वर्षी आपल्याला जे प्रतिनिधी स्वरूपात येतील त्यांना आपण विनंती त्यांच्या समोर ठेवणार आहोत की ह्यामध्ये शिक्षणाचा जो बजेट आहे तो बजेट आपण खर्च करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद भरण्याच्या संबंधात योग्य तो निर्णय आपण घ्यावा. मित्रांनो, या याच्यामध्ये बहुमुखी शिक्षण संस्थेमध्ये आधी संख्या खूप जास्त होती. आता संख्या हळूहळू कमी होत आहे. का होत आहे याचे कारण आपल्याला माहित आहे. तरी आज एकूण 6,404
विद्यार्थी आपल्या इथे शिक्षण घेत आहे. 3037 मुले आणि 3,367 मुली आपल्या इथे शिकत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या 333 आहे. शिक्षक 264, शिक्षक आणि शिक्षिका, शिक्षक कर्मचारी 69. मित्रांनो, सर्व युनिटचा निकाल या ठिकाणी मी दिलेला. त्याला वाचता काही शक्य नाही, पण 10वीचा जो निकाल आहे आदर्श विद्यालयाचा तो उमेश कुमार कटवे 96.40 गुण घेऊन या ठिकाणी पूर्वस्थ विद्यार्थी म्हणून पास झालेला आहे. निकाल सर्वांचा चांगला उत्कृष्ट आहे. आपल्या नवीन KK इंग्रजी प्रायमरी शाळेचा निकाल 10वीचा जो निकाल आहे तो दरवर्षी 100% लागतो. ही आनंदाची बाब. 100%. एकही विद्यार्थी त्यात नापास होत. आपण CBSE सुरू करावी म्हणून आग्रह केला होता आणि आम्हाला वाटलं होतं की एक वर्गामध्ये काम चालून जाईल. पण आता आपल्या प्रियजनांचा विश्वास आपल्यावर वाढलेला आहे म्हणून संख्या आज 800च्या वर गेलेली आहे CBSE मध्ये आणि त्यांचं चांगलं शिक्षण होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या लागणाऱ्या सुखसोयी सर्व पूर्ती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बंधूंनो, क्रीडा विभागाचा खूप मोठा इतिहास या ठिकाणी आहे. काही क्रीडाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी सत्कारही होणार आहे म्हणून एवढं वाचून दाखवणं आदर्श कनिष्ठ व कनिष्ठ रवींद्र व कनिष्ठ KK इंग्रजी शाळेचाही आहे. आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा आणि सर्वच क्षेत्राच्या रवींद्र रामकृष्ण लक्ष्मणराव मानकर पार्वती आणि भौभूती महाविद्यालय यांचा इतिहास त्याच्यामध्ये मी दिलेला आहे. त्या वर्षीही आपल्या भौभूती महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने PhDचं संशोधन करून PhD त्यांचा या ठिकाणी आम्ही उल्लेख केलेला आहे. नुकतंच पूर्वार्थशास्त्रामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून 19/11/2025 रोजी आचार्य PhD ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे आणि त्याची मानकरी आहे आपले राणेनगर. बंधूंनो, त्या ठिकाणी 3-4 लोकांनी हे केलेलं आहे शोधप्रबंध आणि त्यांना डॉक्टरेट सुद्धा मिळालेली आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, रवींद्र विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, रामकृष्ण विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संबंधात स्पर्धा परीक्षेचा हवाला आम्ही दिलेला आहे. त्यामध्ये BEd कॉलेजचंही आहे आणि विविध उपक्रम आपण करतो आहे. त्यामध्ये संस्थेला प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय राबवित येणारे उपक्रम शिष्यवृत्ती परीक्षा, प्राथमिक स्तरावर ई-लर्निंग सुविधा, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, एलिमेंटरी इंटरमिडिएट ग्रेड परीक्षा, विविध शासकीय संस्थांद्वारे आयोजित चित्रकला स्पर्धा, भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता पदवी परीक्षा, विविध क्षेत्रातील तंत्रांचे मार्गदर्शन, पालकांचे सभांचे आयोजन, महिलांकरिता मकर संक्रांती निमित्तानं महिला पालक मेळावा हळदी कुंकवाचे आयोजन, विद्यार्थ्यांकरिता विशाखा महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी आणि विद्यालय समुपदेशन वर्ग, योगासन, प्राणायाम, नैतिक शिक्षण देणारा नैतिक परिपाठ, स्काउट गाईड, RSP, NCC विविध उपक्रम आपल्या इथं राबवले जातात. भौभूती महाविद्यालयामध्येही विविध कार्यक्रम राबवला जातात. त्या ठिकाणी आपल्या भौभूती कर्मचारी पतसंस्था आहे ती 70,83,203 सुद्धा नफा मिळवला आहे ह्या वर्षी आणि तिची वाटचाल चांगली चालू आहे. आदर्श सार्वजनिक वाचनालयाचा अहवाल दिलेला आहे. हा अहवालच्या प्रती मला वाटते आपल्या सर्वांना मिळाल्या नसतील तर त्या सर्व
या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना वितरित करावा अशी विनंती करतो. बंधूंनो, दरवर्षीप्रमाणे हा सोहळा अत्यंत आनंदाने आपण पार पाडतो. गुरुजीच्या ध्येय धोरणाने आपण हे चालवलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना आज आपल्याला कल्पना आहे की आदरणीय आमचे नेते आणि आमचे पालक नितीनजी गडकरींच्या यांच्या आशीर्वादाने लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भामध्ये 1000 पेक्षा जास्त शाळा हे आदिवासी भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना तरबेज करण्याचं एवढं मोठं काम करत आहे आणि हा उद्देश अजून वाढविण्याची घोषणा मान्यवरांनी आपल्या केलेला आहे. आमचे लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे एक सहकारी आदरणीय बाळाभाऊ अंजनकर या ठिकाणी उपस्थित आहे. आता मी पण सुद्धा त्या मागे त्या कार्याच्यामध्ये उपाध्यक्षाची भूमिकेत होतो. आता मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये या ट्रस्टमध्ये आहे आणि या लक्ष्मणराव मानकरांचा शिक्षणाचा जो उद्देश आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरविण्याचं काम लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून भाऊबंदी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी दरवर्षी मान्यवरांना आपण बोलवतो, त्यांचे स्वागत करतो. आम्ही यावर्षी कळवलं की फक्त जिल्हा परिषदेमध्ये जे पदाधिकारी झाले त्यांचं स्वागत झालं नव्हतं, म्हणून यावर्षी कारण गुरुजीच्या प्रेरणेने सर्व हे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात होता हे खरं. गुरुजीचा आशीर्वाद आणि गुरुजीने जनसंघापासून तर थेट भारतीय जनता पक्षापर्यंत जर घडवलं नसतं तर कदाचित ते पदाधिकारी झाले नसते. आज संपूर्ण देशामध्ये आपलं राज्य आपण कल्पनाही केली नव्हती एवढं राज्य भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी NDAच्या माध्यमातून आपलं होत आहे ही आनंदाची बाब आहे. आणि ह्या वर्षीही आपल्या अर्थमंत्री निर्मला रमण यांनी शिक्षणासाठी मोठा निधी देण्याचं बजेटमध्ये कबूल केलं. बंधूंनो, हा समारोह दरवर्षी आपण घेतो आणि या समारोहामध्ये आपण दरवर्षी उपस्थित राहतात. काहीतरी नवीन कृत्य करणं हे आवश्यक असतं. व आजच्या घडीला काही नवीन सुरू करणं म्हणजे फार कठीण आहे. आपण महाराष्ट्र शासनाकडे विनंती अनेक दिवसापासून केली. माननीय नितीनजी आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना पहिले मुख्यमंत्री मग उपमंत्री आता मुख्यमंत्र्यांच्याकडे आपले 2 प्रस्ताव अजून पडून आहेत, पण त्याला मान्यता प्राप्त झाली नाही हे खेदानं सांगा होतं. तो प्रपोजल पुण्यामध्येच पडून आहे. अनेक पत्र आणि अनेक व्यवहार झाले, पण त्याला अजून आपल्याला सफलता मिळाली नाही हे खेदानं सांगावं होतं. बाकी CBSEच्या संबंधात 10वी पर्यंत आपलं शिक्षण आहे. 11वी आणि 12वीची परवानगीची फाईल आपली मंत्र्यापर्यंत पोहोचली आहे आणि मला विश्वास आहे की माननीय शिक्षण मंत्री ते आपल्याला मंजूर करतील आणि पुढच्या प्रवासामध्ये त्यांना भेटून आपण आपले जो प्रस्ताव आहे 12वी 11वी 12वीचा म्हणजे पुढच्या वर्षी CBSEमध्ये 11वी आणि 12वी आपली सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येईल आणि CBSEच्या KG1 पासून तर थेट 12वी पर्यंत शिक्षण घेता येईल. आपल्या संस्थेमध्ये बहुमती महाविद्यालयामध्ये PhDचं शिक्षण घेत आहे. त्याच्यासाठी लॅब आपली तयार आहे, सर्व सुविधा उपलब्ध आहे, पुस्तकं उपलब्ध आहे, खूप मोठं सायन्स लायब्ररी आहे आणि लायब्ररीचा वापर आपण सर्व विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. विविध परीक्षा करायच्या असतील त्याच्याही ज्ञानाच्या पुस्तकं आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी तिथं अध्ययन करत आहे. त्या अध्ययन करताना सर्व विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन करतो. मित्रांनो, सर्व मित्रांना मी आशीर्वाद प्रदान करतो की सर्व विद्यार्थी बहुमती शिक्षण संस्थेमध्ये
गुणवंत विद्यार्थी होण्यासाठीच शिक्षण घेत आहे, हे माझं ध्येय आहे आणि या ध्येयापुरते आपण कराल असा मला विश्वास आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला मान्यवर जे मंडळी आली आहे आणि आपण आला आहात गुरुजीला श्रद्धांजली वाहण्यासाठी, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आणि मित्रांनो, माझं लांबलेलं जे प्रास्ताविक आहे, प्रास्ताविक 7 मिनिटं दिले होते पण शक्य नाही, म्हणून जेवढा कमीत वेळात मला मांडता येईल तेवढं मांडलेलं आहे. बाकीचा जो प्रास्ताविक आहे याच्या हवालाच्या पुस्तिका आपल्याला वितरित करता येतील. ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या पुस्तकांना वाचन करावं आणि त्यामध्ये आपल्याला जे काही आम्हाला मार्गदर्शन करायचं असेल ते आपण आम्हाला करू शकता. पुढच्या वर्षी आपण जे प्लॅटिनम जुबलीचा कार्यक्रम अमृत महोत्सवाचा करणार आहोत, त्यासाठी सुद्धा आपलं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून त्या ठिकाणी मी थांबतो. भारत माता की जय. करावे लागले तरी त्याचा त्रास वाटत नाही, असे भौभूती शिक्षण संस्थेचे कार्यवाह आदरणीय केशवरावजी मानकर, आपले खूप खूप अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये नुकतेच लाभलेले माननीय सर्व संचालक मंडळ यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर या. माननीय विजयभाऊ राहंडाले, आमदार गोरेगाव तिरोडा क्षेत्र. माननीय विजयभाऊ राहंडाले. श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाचे विशेष अतिथी माननीय आमदार विजयभाऊ भरतलाल राहंडाले. आपला जन्म 5 डिसेंबर 1967 तिरोडा तालुक्यातील खमारी येथे झाला. आपले शिक्षण मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये झाले असून आपण उत्तम शेतकरी आहात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आपण बालपणापासून समाजकार्य करीत आहात. भारतीय जनता पक्षात जिल्हा युवा मोर्चा व किसान आघाडी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तिरोडा पंचायत समितीचे युवा सभापती व जिल्हा परिषद गोंदिया येथे बांधकाम सभापती म्हणून पद भूषविले आहे. एक ऊर्जावान व्यक्तिमत्व असल्यामुळे जनतेत आपण लोकप्रिय आहात. श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाच्या सत्कारमूर्ती सौ रजनीताई मिलिंद कुंभे. आपला जन्म तिरोडा तालुक्यातील नांदलपार या गावी 26 ऑगस्ट 1985 झाला असून सध्या आपला निवास तिरोडा तालुक्यातील बेर्डीपार येथे आहे. आपले शिक्षण BA DED पर्यंत झाले व शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहात. बालपणापासूनच समाजकार्याची ओढ असल्यामुळे सेवेचे माध्यम म्हणून भारतीय जनता पक्ष निवडला. क्षेत्रातील व जिल्ह्यातील समस्या सोडवणे, शासनाची विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच शिक्षित व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आपले कार्य सातत्याने चालू आहे. 2010 व 2015 या कालावधीत सभापती पंचायत समिती तिरोडा, 2015 ते 2020 व 2022 ते 2024 गोंदिया जिल्हा परिषद सदस्य आणि 2025 पासून समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया येथे आपण पद भूषवित आहात. अशा या लोकसेवेस समर्पित आणि समाजासाठी प्रेरणादायी असलेल्या आपल्या कार्यासाठी भवभूती शिक्षण संस्था आपले सत्कार करीत. शिक्षण संस्था द्वारा स्वागत एवं सत्कार स्वीकार करे. माननीय अशोकजी असाटे. श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाचे सत्कारमूर्ती माननीय अशोक रामजी बाबू असाटे. आपला जन्म 10 ऑक्टोबर 1972 झाला असून आपलं जन्मगाव आमगाव आहे. आपण आदर्श विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून सध्या तिरोडा येथे एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून आपली ख्याती आहे. बालपणापासून आपणास समाजसेवेची ओढ आहे. मित्रांमध्ये राहून विविध सामाजिक उपक्रम राबवणे हा आपला छंद आहे. विद्यार्थ्यांमध्ये कराटे आणि कबड्डी खेळाचा प्रसार करण्याकरिता आपण एक समिती बनविली आहे. याशिवाय आपण अशासकीय गटाच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण व वृक्षारोपण अभियान मोठ्या उत्साहाने संपन्न करतात. आपल्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे आपण समाजात लोकप्रिय आहात. याचीच पावती म्हणून तिरोडा नगरवासियांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून एवं सत्कार करने आमंत्रित है. संस्था के आदरणीय संचालक मंडल एवं जयंती समारोह संयोजक माननीय सीताबाई राहंडाले.
संचालक मंडल से अनुरोध है कि वे अपना स्थान पुनः ग्रहण करें। विशेष रूप से उपस्थित अन्य मान्यवरों की श्रृंखला में जयंती समारोह में उपस्थित माननीय योगिताताई पुन, पंचायत समिति प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज अमगाव, इन्हें मैं विनंती करती हूँ कि वे कामेश्वरी बघेले, गोंदिया जिला माननीय रविशंकर राउत प्राचार्य, ITI कॉलेज आमगाव, इन्हें कि वे विनाताई रहांगडाले इनका स्वागत करें। कृतीची जोड देऊन लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय लायकरामजी भेंडारकर, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया। सर, आपणास विनंती की या प्रसंगी आपण मार्गदर्शन करावं। माननीय लायकरामजी भेंडारकर। ज्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम होऊ घडलेला आहे असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी, सुखरामजी महारवाडे आणि सगळ्यांना या ठिकाणी मी नमन करतो, वंदन करतो। आणि श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती समारोह या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी दिवे साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा उपाध्यक्ष कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था मानकर ट्रस्ट, त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित, ह्या कार्यक्रमाचे आयोजक, ह्या संस्थेचे कार्यवाह, आमचे मार्गदर्शक, विधान परिषदेचे माजी आमदार आणि गोंदिया जिल्ह्याचे माजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय केशवरावजी मानकर साहेब, व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित आमच्या तिरोडा विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय विजयभाऊ रहांगडाले साहेब, त्या देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय संजयजी पुराम साहेब, आमचे मार्गदर्शक सन्माननीय विरेंद्रजी अंजनकर सर, या विभागाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय हेरसिंगजी नागपुरे साहेब, त्या व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष सौ सीताताई रहांगडाले, आजच्या ह्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि विशेषतः आज गोंदिया जिल्हा परिषदेचे सगळे सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष सगळ्यांना या ठिकाणी विशेषतः सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। त्याच्यामध्ये आमच्या गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी हरसे साहेब, आमच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सौ रजनीताई कुमरे, डॉक्टर लक्ष्मणजी भगत साहेब, आमच्या दीपाताई चंद्रिका पुरे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थितांच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती तिरोडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्माननीय अशोकजी असाटी साहेब, व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित ज्ञानीदास महाराज तिकेडी आश्रम, आमचे स्वामी सरस्वतीनंद महाराज गिदाडी आश्रम, शिवसेनेचे नेते सुरेशजी नायडू, आमच्या आमगाव पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती योगिताताई पुन, आमच्या जिल्हा परिषदेच्या सहकारी आणि महिला आघाडीचे अध्यक्ष सौ सुमेश्वरीताई बघेले, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे हनुमंतजी वटी साहेब, सन्माननीय संगीतवादी, व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित आमच्या विनाताई रहांगडाले आणि संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशबाबू असाटी साहेब, प्रमोदजी कटकवार, रमेशजी कावळे, हरिहरजी मानकर, ललितजी मानकर, आमच्या लक्ष्मीताई नागपुरे, उर्मिलाताई कावळे, स्नेहाताई मानकर, कार्यक्रमाचे संयोजक दिनेशजी राऊत सर आणि व्यासपीठावर ज्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छेनं स्वागत केलं, त्यांचा सत्कार झाला, सगळ्या मान्यवर आमचे पुरुष वर्ग, माझ्या महिला भगिनी, माझे विद्यार्थी बांधव, विद्यार्थिनी आणि सगळी आयोजक मंडळी आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम आज नाही
तर सातत्यानं मला आठवण नसेल तेव्हापासून सातत्यानं आमचे मार्गदर्शक सन्माननीय गुरुजींची या ठिकाणी आपण हा जयंती सोहळा सातत्यानं या ठिकाणी पाळला जातो. सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा अत्यंत उत्साहानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. गुरुजींच्या बाबतीत सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. प्रास्ताविकात सुद्धा मानकर साहेबांनी बरीचशी माहिती या ठिकाणी विशद केली. गंगा भागीरथा गोदूबाई व स्वर्गीय बिसनलालजी मानकर यांच्या पोटी दिनांक 4 फेब्रुवारी 1929 रोजी आमच्या गुरुजींचा जन्म झाला आणि तो दिवस सातत्यानं गुरुजी आपल्याला जरी सोडून गेले परंतु त्यांची आठवण राहावी, त्या दिवसाचं स्मरण व्हावं म्हणून सातत्यानं आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी त्याबद्दल संस्थेचे सगळे पदाधिकारी यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. गुरुजींचा इतिहास खूप मोठा आहे आणि म्हणूनच सातत्यानं मग या ठिकाणी फक्त आंबव या ठिकाणी नाही तर सातत्यानं संबंध महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची बैठक होती, ज्या ठिकाणी मीटिंग होतं, या ठिकाणी प्रथमदा जर संघटनेचा विषय जर आला तर गुरुजीचे नाव सातत्यानं आमच्या परिसरातील मंडळी नाही तर गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, स्वर्गीय प्रमोदजी महाजन हे सातत्यानं गुरुजींचं नाव घ्यायचे. कारण की आमची वय कमी होती पण त्या काळात अत्यंत महत्त्वाचं काम गुरुजींनी एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून गुरुजी फक्त संघटनेत नाही तर संघटनेच्या आधी आपला माणसाला घडवण्याचा एक माध्यम, माणसानं माणसासारखं जगता यावं अशा पद्धतीचे जिवंत उदाहरण त्यांना घडवण्याचं काम आपण राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून एक निष्ठावान स्वयंसेवक म्हणून सुद्धा गुरुजींचं हे नाव लौकिक आहे. गुरुजींनी एवढंच केलं नाही तर आपला देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा एक देशव्यापी सत्याग्रह जवळपास 9/12/1948 रोजी जो झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा गुरुजीने चांगल्या पद्धतीचा सहभाग होता. त्यावेळेस गुरुजींचं वय फक्त 20 वर्षांचं होतं आणि ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष अस्तित्वात नव्हतं, जनसंघ आणि नंतर जनता पार्टी, त्या काळात आपण आपला पक्ष कशा पद्धतीची परिस्थिती असेल आपण आता जरी विचार केला तरी आपल्याला कळतं आणि त्यावेळेस त्या भागातून 1967 मध्ये आपले गुरुजी त्या मतदारसंघातून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या सदरामध्ये पोहोचलेले होते. त्यावेळेस ह्या भागात कारण की 10 वर्षाच्या आपण मागे गेलो तर आपल्याला आपल्या भागातील समस्या ज्या काही भौतिक सुविधा ज्या करतात आणि त्या काळात बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पेरण्याचं काम गुरुजींच्या माध्यमातून झालं असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं. गुरुजींनी या सगळ्या कामांच्या बरोबर पक्षाचं उपाध्यक्ष पद म्हणून आम्हाला जेव्हा आठवण आहे तेव्हापासून गुरुजींना सातत्यानं महाराष्ट्राचं उपाध्यक्ष पद सुद्धा या ठिकाणी घुसवलं होतं, ते सुद्धा या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एवढंच नाही तर महत्त्वाचा विषय, कारण आमचा भंडारा गोंदिया जिल्हा जो होता अत्यंत दुर्मिळ आणि आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदियाला ओळखलं जातं. या ठिकाणी शिक्षणाची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी व्यवस्था नव्हती आणि म्हणून आमची गोरगरिबांची मुलं आमच्या परिसरातील लोक शिकली पाहिजेत अशा पद्धतीचा उदांत हेतू ठेवून गुरुजींनी त्या परिसरात नव्हे तर संबंध या जिल्ह्याचे चांगल्या पद्धतीचं प्रतिष्ठान उभं केलं आणि भौगोलिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची मुहूर्तवे ठेवली आणि म्हणूनच या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी शिकून समोर आली. बऱ्याचशा लोकांना एक परिवाराचा आधार त्या ठिकाणी बनला. आज सुद्धा हजारो विद्यार्थी आमच्या गुरुजींच्या माध्यमातून या संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि समोर जातात आणि एक मोठा एक सिंहाचा वाटा या शिक्षण विभागात शिक्षण क्षेत्रात गुरुजींचा आहे. आणि हा जो संकल्प आहे गुरुजी जरी या ठिकाणी नसले परंतु मी गुरुजीचा वसा त्यांचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय संस्थेचे सचिव केशवरावजी मानकर साहेब सातत्यानं हा काळा या ठिकाणी चालवत आहेत आणि म्हणून त्यांनी प्रास्ताविकात आपल्याला सांगितलं की जवळपास 74 वर्ष ह्या संस्थेला पूर्ण झाली. आपण 75व्या वर्षामध्ये पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये पदार्पण करत आहोत आणि या ठिकाणी एक मोठा अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरा होणार आहे. या ठिकाणी आपले सगळे राष्ट्रीय
आणि राज्याचे नेते या ठिकाणी येणार आहेत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलं म्हणजे निश्चितच त्या कार्यक्रमाची तयारी सुद्धा आजपासूनच होईल अशा पद्धतीची वस्तुस्थिती सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलं. एक चांगला काम या ठिकाणी सन्माननीय केशवरावजी मानकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून हे काम करत असताना सगळ्या गोष्टींची सेवा देण्याचं काम या ठिकाणी होतं. परंतु सोबतच दरवर्षी या ठिकाणी विविध ज्या ज्या कामामध्ये चांगल्या पद्धतीचं काम ज्यांच्याकडून होतं त्यांचा एक शाल श्रीफळ आणि चांगल्या पद्धतीचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो. या कार्यक्रमाचा उद्देश सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळत आहे की यांच्यापासून इतरांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि अशा पद्धतीचं काम या ठिकाणी वाढलं पाहिजे अशा पद्धतीची एक मानसिकता ठेवून सातत्यानं या ठिकाणी दरवर्षी काही प्रमुख लोकांचं मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार सोहळा होतो. यावर्षी आमच्या संबंध गोंदिया जिल्हा परिषदेचे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्यांनी यावर्षी आम्हाला पाचारण केलं. आमचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला. त्या सत्कारामागे सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि सातत्यानं आमच्या मानकर साहेबांचं आमच्यावरती प्रेम आहे कारण की त्यांच्या कार्यकाळात मी महामंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याचा महामंत्री म्हणून मला 3 वर्ष काम करायला मिळालं. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल्या आणि त्या निश्चितपणे आमच्या स्मरणात राहतील असं या ठिकाणी अवगत करू इच्छितो. कारण इथे पणम महासंघाचे चुनाव लढले त्यावेळेस मी सुद्धा अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक प्रतिनिधी म्हणून होतो. त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून या ठिकाणी शिकायला मिळाल्या. असेच त्यांचं मार्गदर्शक आमच्यासोबत राहील असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आम्हाला बोलवलात, आमचा मान सन्मान केला, या ठिकाणी बोलण्याची संधी सुद्धा दिली त्याबद्दल आयोजकांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि गुरुजींना पुन्हा एकदा या ठिकाणी नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब, श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी जयंती व्यासपीठावरून संस्था अंतर्गत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे सन्मान करण्याची परंपरा आहे. यावर्षी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंताचे नाव या ठिकाणी जाहीर होत आहे. कृपया त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी येथे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहात या वर्षीचे जे शैक्षणिक आणि क्रीडा पुरस्कार प्रदान होत आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे डॉक्टर विशाल भावरा राठोड. आपण भौभूती महाविद्यालय डॉक्टर विशाल राठोड, प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग, भौभूती महाविद्यालय आमगाव. आपणास नागपूर विद्यापीठाची PhD अवॉर्ड झाली आहे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी आणि आपल्या PhDचा विषय होता सिंथेसिस कॅरेक्टरायझेशन अँड सुपर कॅपॅसिटर ॲप्लिकेशन ऑफ मॉडिफाईड MnO2. त्यांना आचार्य पदवी बहाल करण्यात आली. यानंतर दुसरे नितीन दादाराव ढांगे, आपण भौभूती महाविद्यालय आमगाव येथे गणित विभागाचे प्राध्यापक आहात आणि आपणास सुद्धा PhD अवॉर्ड झाली आहे. गणित विषयामध्ये आपल्याला आचार्यपदी बहाल करण्यात आलेली आहे. आपल्या PhDचा विषय आहे द स्टडीज ऑफ लिनियर कॅनॉनिकल मेलिन ट्रान्सफॉर्म अँड इट्स ॲप्लिकेशन. आपणास 4 नोव्हेंबर 2025 रोजी PhD डिग्री अवॉर्ड झाली आहे. यानंतर आहेत डॉक्टर सौ धनश्री लोकचंद राणे, महाविद्यालय आमगाव येथे तासात सहभाग एक अध्ययन. आपण केलेल्या परिश्रमासाठी अध्ययनासाठी आपणास या ठिकाणी सत्कार होत आहे. सौ धनश्री लोकचंद राणे. या शैक्षणिक व क्रीडा पुरस्कारामध्ये यानंतर नाव येत आहे आदर्श विद्यालय आमगाव येथे सहाय्यक शिक्षक श्री ललित कुमार सुखदेव. आपणास महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षकांसाठी ज्या स्पर्धा परीक्षा केल्या होत्या
त्याच्यामध्ये डिजिटल शिक्षण या विषयावर डॉक्युमेंटरी बनवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण नागपूर विभागातून प्रथम व राज्यातून 400 शिक्षकांमध्ये आपला राज्यात 10वा क्रमांक लागला आहे आणि नागपूर विभागातून प्रथम. यासाठी आपला सत्कार भाऊभूती शिक्षण संस्थेतर्फे या ठिकाणी या व्यासपीठावर होत आहे. श्री ललित कुमार सुखदेव लक्षणे, सहाय्यक शिक्षक, आदर्श विद्यालय. यानंतर विद्यार्थी आहेत राजवीर सूरजलाल मडावी, आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आहे. शालेय स्पर्धेत, विभाग स्पर्धेत वजन गट 55 मध्ये किक बॉक्सिंग स्पर्धेत विभाग स्तरावर गोल्ड मेडल, तसेच राज्य स्तरावर उशू ह्या स्पर्धेत सिल्वर पदक याप्रमाणे त्याचा एक गुणवत्ता आहे, प्रावीण्य मिळवलेला आहे. यासाठी भाऊभूती शिक्षण संस्था त्या विद्यार्थ्याने सत्कार करत आहे राजवीर सूरजलाल मडावी. त्यानंतरचा विद्यार्थी आहे मयूर मूलचंद बहकार आणि याने वयोगट 17 मध्ये वजन गट 35 विभाग स्तरावर किक बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल व राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेलं आहे. मयूर मूलचंद बहकार भाऊभूती शिक्षण संस्थेतर्फे सर्व मान्यवर त्याचा सत्कार करत आहेत. मयूर मूलचंद बहकार. आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी आहे कुमारी वीरश्री नितेश उटे, वयोगट 19 शालेय विभाग स्तरावर जिम्नॅस्टिक व स्केटिंग या दोन्ही मुंबईमध्ये झालेल्या स्पर्धेत सतत 3 गोल्ड मेडल आणि राज्य स्तरावर प्रावीण्य याप्रमाणे प्रावीण्य मिळवलेलं आहे. कुमारी वीरश्री नितेश चुटे, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव. त्यानंतर आहे सुजल ब्राह्मणकर. सुजल ब्राह्मणकर, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव. सुजल ब्राह्मणकर 20 वर्ष वयोगटात विभाग स्तरावर वर्धा येथे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत वजन गट 74 मध्ये सुवर्ण पदक मिळवलेला आहे आणि तो सध्या सातारा येथे एका स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेला आहे. त्यामुळे त्याची आई या ठिकाणी आली आहे. त्यानंतर आहे निमिष उमेश कटरे, आदर्शमध्ये विद्यालयातील प्रथम व सायन्स विषयात प्रथम असून स्वर्गीय फुलनबाई लक्ष्मणराव मानकर स्मृती प्रित्यर्थ श्री सुनील लक्ष्मणराव मानकर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक वितरण आहे. निमिष उमेश कटरे. यानंतर जिग्नेश विजयकुमार चुटे. जिग्नेश विजयकुमार चुटे, आदर्श विद्यालय आमगाव. मार्च 2025 मध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये सायन्स विषयात विद्यालयातून द्वितीय असून स्वर्गीय फुलनबाई लक्ष्मणराव मानकर स्मृती प्रित्यर्थ श्री सुनील लक्ष्मणराव मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित होत आहे. जिग्नेशची आई या ठिकाणी पुरस्कार घेत आहे. यानंतर एक वेगळा कार्यक्रम पुस्तक विमोचनाचा आपण या ठिकाणी घेत आहोत. पुस्तक विमोचनाचा कार्यक्रम. पुस्तक काव्य संग्रहाचं नाव आहे शब्दचेतना आणि उर्फ कैलाश श्रीराम पाचवीकर, सहाय्यक अधिव्याख्याता, लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन आमगाव. कैलाश पाचवीकर सर, आपण MA मराठी आणि MA राज्यशास्त्र आहात. आपण MA सुद्धा असून शिक्षण शास्त्र या विषयामध्ये सेट व नेट ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. आपल्या एका चेतना या काव्य संग्रहाचा एक विमोचन या ठिकाणी होत आहे. कैलाश श्रीराम पाचवीकर सर.
त्या ठिकाणी पुस्तक विमोचन आहे. त्यानंतर अतिथींचा सत्कार. जयंती समारोहामध्ये नुकतेच लाभलेल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय डॉक्टर दिशा के पजई मॅडम, माननीय संचालक मंडळ यांना विनंती की माननीय विशेष अतिथी तत्पूर्वी पुस्तकाचे विमोचन सुरू आहे. माननीय दिशा पजई मॅडम आपल्याला नुकतेच लाभलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सहाय्यक धर्मदाय आयुक्त. माननीय संचालक मंडळ यांना विनंती की कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर दिशा के पजई मॅडम, सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांचे शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्हाने स्वागत व सत्कार करावे. आजच्या जयंती समारोहाच्या उद्घाटिका माननीय डॉक्टर दिशा के पजई. आपले शालेय शिक्षण उमरेड येथे झाले असून आपले मूळ गाव वर्धा आहे. आपण वर्ष 2023 पासून गोंदिया येथे सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहात. एक कडक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आपली ओळख प्रशासकीय, शैक्षणिक व सहकारी क्षेत्रामध्ये आहे. विविध धर्मदाय संस्थेचे प्रलंबित कामे नियमानुसार मार्गी लावण्याचे कार्य आपल्या पूर्वी आपण मुंबई शहरात सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून काम सांभाळले आहे. लाभलेले ॲडव्होकेट विशाल साठे साहेब यांना विनंती की सत्कार स्वरूप शॉल, श्रीफळ स्वीकारावा. माननीय विशाल आणि श्रीफळ ह्याद्वारे स्वागत होत आहे व सत्कार डॉक्टर अमित मुटकुरे सर, इन्स्पेक्टर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त. माननीय संचालक मंडळ यांना विनंती की आपले स्थान ग्रहण करावे. द्वारा जो अपने अनोखे अंदाज से निश्चित ही हर किसी का दिल जीत लेंगे. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. कवि कलश क्या कहते हैं? हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी भी सबसे भारी है. पर राजा आपने पहचान ही लिया होगा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तो अगली प्रस्तुति लोकप्रिय चलचित्र छावा से जो शंभू राजा पर फिल्माई गई है के CBSE आमगांव के विद्यार्थियों द्वारा. तो जोरदार तालियों की गड़गड़ाहट से इनका स्वागत करें. स्वराज्य की साहस खुद खड़ा छत्रपति संभाजी. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को
सोच सुनना चाहूंगा। ये बोलकर औरंग ने युद्ध का ऐलान कर दिया। किसने हमारी बेटी और स्वराज की छाती पे छूना होगा? करोली और करी जी। कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जाए। हमारा जंगल हाथ निकल कर रहा है। होलिका जले चंदू रात में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी। हम सब मामूले बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये खींच नाच दे तेरी नाच हम रखे तेरे नदी जबर ना जगदम्बे है माया भवानी। सह्याद्री के पहाड़ में, गोदावरी की लहरों में, रायगढ़ की मिट्टी में, जालना की गलियों में, नासिक की हवाओं में, कोंकण के कोनों में, जय भवानी की चरणों में, लाखों मराठा के नस नस में है स्वराज। जिस स्वराज को तो मिटाने चला है प्रभु, वो कोई सल्तनत नहीं है, छत्रपति शिवाजी महाराज की सोच है। तू क्या हमें मौत से डराएगा? हमारी मौत मरा दोगे, हर घर एक नया सिवाय नया सौदा पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। तुम नमक नहीं चंदन हो करी, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा। है। 啊！ 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 है।
तुझा